अंबरनाथच्या सरोदे नगरचा चौक हायमास्ट दिव्यांच्या प्रकाशाने उजळला आहे। नगरसेवक शैलेश भोईर यांच्या प्रयत्नांनी पालिकेने हे हायमास्ट दिवे बसवले। सरोदे नगरच्या मुख्य चौकात पथदिवे कमी असल्याने अंधाराचं साम्राज्य होतं। परिणामी नागरिकांना आणि विशेषतः महिला तसंच वयोवृद्धांना इथून ये जा करताना त्रास होत होता। नागरिकांची ही समस्या लक्षात घेत इथं हायमास्ट पथदिवे बसवण्याचं आश्वासन शैलेश भोईर यांनी निवडणुकीत दिलं होतं। नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी प्राधान्याने या हायमास्ट दिव्यांचं काम करून घेतलं आणि महाराष्ट्र दिनी नागरिकांच्या उपस्थितीत हे दिवे सुरू करण्यात आले। यानंतर नागरिकांनी नगरसेवक शैलेश भोईर यांचे आभार मानले असून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहणार असल्याचं शैलेश भोईर यांनी सांगितलंय। आज आमच्या सरोदे नगर चिखलोली परिसरात प्रभाग क्रमांक 5 मध्ये महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून आम्ही सरोदे चौकात 2 मिनी हायमास्टचं आज उद्घाटन केलेलं आहे। त्याच्यानंतर सत्यमेलीगंजा ते JK कस्तुरी इथे देखील आम्ही स्ट्रीट लाईटचे पोल लावलेले आहेत। अजून तिथे समोर एक कस्तुरी एक्झोटिका बिल्डिंग आहे त्यासमोर देखील आम्ही आणि याच्या आधी एक मला वाटतं 10 दिवसापूर्वी देखील आम्ही महालक्ष्मी पॅराडाईज असेल, डम्पिंगचा तिथला जो रस्ता असेल आणि इथे जे सिद्धार्थ नगर आहे जे साऊथ इंडियन स्कूल आहे तिथे देखील आम्ही लाईटची सोय केलेली आहे। सांगायला आनंद होतोय का 2014-15 पासून इथे लोक राहायला आलेले आहेत। आज 2026 झालं। ज्या मूलभूत सुविधा आहेत याच्यापूर्वी देखील आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून या नागरिकांना द्यायचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे रस्ता असेल, लाईट असेल, गार्डन असेल, सगळ्याच गोष्टी याच्या आधी आम्ही जे लाईट वगैरे होते आम्ही ते तात्पुरत्या स्वरूपात द्यायचो। परंतु तुम्हाला माहिती असेल का ज्यावेळेस आपण अंबरनाथ नगर परिषद निवडणुका झाल्या त्यात सगळ्यात हायेस्ट मतदान मला प्रभाग क्रमांक 5 मधून या नागरिकांनी मला निवडून दिलेले। म्हणजे 5000 पेक्षा का अंबरनाथच्या आतापर्यंतच्या इतिहासात एवढं मतदान कोणाला झालं नव्हतं। त्यामुळे नागरिकांनी आमच्यावर एक विश्वास टाकलेला आहे आणि आम्हाला विकासाला मतदान केलेलं आहे। विरोधकांनी त्यावेळेस आमच्यावर खूप आरोप केले विविध गोष्टींचा, पण त्यातली एकही गोष्ट योग्य नव्हती आणि नागरिकांसाठी आम्ही जे मागील 2017 पासून मी ते काम करतो या 5 ते 8 वर्षामध्ये जे नागरिकांसाठी आम्ही केलेलं आहे त्याच्यावर विकास हाच एक मुद्दा लक्षात ठेवून नागरिकांनी आम्हाला मतदान केलं, एवढ्या मोठ्या संख्येने निवडून आणले आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही नागरिकांना ज्या शब्द दिलेत, आश्वासनाचे शब्द दिलेत ते शब्द आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय।